तर मित्रांनो, ओलाचं नवीन अपडेट एक आलंय सबस्क्रिप्शन बाबतीत. जसं रॅपिडोनीमध्ये काढलं होतं सेम आता ओला पण तसंच यूज करायचं बघते. तर त्यांचं असं आहे की रिचार्ज केलंय त्यांनी. आता जसं प्रत्येक ट्रिप मागं कटिंग होत होतं, तर तसं न होता आता त्यांनी असं अपडेट दिलंय का त्यांचं रिचार्ज करायचं. तर आता इयर एंडिंगची ऑफर म्हणून त्यांनी एवढं जे आहे आठवडा त्यांनी फ्री केले सबस्क्रिप्शन. तर पुढच्या महिन्यापासून 1 तारीख ते 15 तारखेपर्यंत त्यांनी असं अपडेट दिलंय की 1499 प्लस GST. तर असं मी बघितलं तर 1622 रुपयाचा आपल्याला रिचार्ज मारावं लागणार आहे. तर 1622 मध्ये ते एअरपोर्टच्या राईड, सर्ज राईड, गो, प्रायोरिटी बुकिंग्स, ते अनलिमिटेड त्यांचं आपल्याकडनं 0 कमिशन घेणार. म्हणजे एक प्रकारे जेवढे आपण ट्रिप जास्त करू तेवढा आपला फायदा त्यामध्ये राहील असं मला वाटते. आता हे सुरुवात करतात येत का त्यांचं काय नवीन इम्प्लिमेंटेशन आहे ते आता थोड्या दिवसानंतर कळेल. पण ओलाने आता सध्या हे जे चालू केलंय 0 कमिशन हा आठवडा, आणि नेक्स्ट वीक साठी तर असं केलंय का पहिले 15 दिवसाकरता त्यांनी 1,500चे रिचार्ज केले, जे की रॅपिडोनी केलेले आहे की तुम्ही 10,000 पर्यंत अर्निंग पर्यंत तुम्हाला 690 रुपयाचं रिचार्ज मारावं लागत. त्याच्यात 10,000 अर्निंग होईपर्यंत लाईफ टाईम 1 वर्षासाठी व्हॅलिडिटी आहे. आणि यांनी ठेवलंय की 15 दिवसाचं. तर आता बघूया रिस्पॉन्स मार्केटमध्ये कसा भेटतो आपल्याला या अपडेटचा. आजची सुरुवात जरा वेगळी होती. तारीख आहे 22 डिसेंबर आणि आपल्याला उठायला उशीर झाला. उठलो होतो मी सकाळी 3ला, पण परत झोप लागून गेली. डायरेक्ट 4:30ला उठलोय, पटकन आवरलंय आणि 5, 5:15 झालेत आपल्याला निघायला. तर आता मी निघलो होतो नाशिक फाट्या साईडला, पण तिकडनंच आपल्याला कासारवाड्याची एक राईड भेटली छोटी. तर आलोय कस्टमरच्या लोकेशनला. छोट्याशा राईडने आपली सुरुवात. आता याच्यातही 102 रुपये कस्टमरचं बिल, 111 रुपये आपल्याला दाखवले होते, 106 रुपये आपल्याला दिलेत उबेरने. ठीक आहे, मी नाशिक फाट्याकडे चाललो होतो, गॅस भरायचा होता आपल्याला. पण कासारवाडा इथं पंपावर गर्दी होती, तर आपण रात्री भरला होता. 2 गाड्या खाली बसल्या प्रेशर नसल्यामुळं. ठीक आहे, आपण काम कंटिन्यू चालू करतोय. आज आपल्याला एअरपोर्टचा इन्सेंटिव्ह घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. सो आता इथनं वळून मी पिंपळे सौदागर साईडला निघतो, कारण आज संडे म्हटल्यावर आपल्याला स्टेशन, एअरपोर्ट किंवा स्वारगेट बस स्टँड या साईडच्याच ट्रिप भेटतील. तर ठीक आहे, हरकत नाही. म्हणलं चला आपल्याला 100 रुपये जर भेटून जाते. तिकडेच आपण चाललोय. तर 6 किलोमीटर का 5 किलोमीटर, 6 किलोमीटरचे 100 रुपये. असं EMT जाण्यापेक्षा तेवढंच आपलं 1.25 किलो गॅसची सोय झाली 1 किलोची. तर वी गॉट आवर सेकंड राईड फ्रॉम ओला ॲट पिंपळे निलक विशाल नगर. सो वी रीच कस्टमर्स लोकेशन अँड कॉल इट. कस्टमर सेज वी आर कमिंग, सो वी विल वेट फॉर कस्टमर and they will start a ride. Okay, try to speak in English. So इंग्लिश बोलायचा प्रयत्न करतोय, तेवढंच आपलं इंग्लिश पण सुधारतं. काय जर मिस्टेक होत असेल, चुकत असेल तर सांगत जावा. जरा वेगळं काहीतरी ट्राय करून बघतोय. आलोय आपण स्टेशनला, कस्टमरला सोडले. आता इथं 26 कॅब दाखवतात मला पुढं की 26 कॅब आहेत म्हणून. तर आता असं वाटतंय बघाव, थोडा वेळ थांबू. 5 मिनिटाची जागा भेटली इथं. तर आपण नाहीतर मग आपण एअरपोर्ट साईडला निघतोय, कारण 7 वाजेपर्यंत फ्लाईट आहेत. एखादी राईड होऊन जाईल, 1-2 राईड आपली. तर आपल्याला परत प्रॉब्लेम नाही येणार, कारण ट्रिप जर आपल्या पूर्ण झाल्या. तर आता आपली एक ट्रिप झालेली एअरपोर्टची. 3 ट्रिप जर केल्या आपण आणखी एअरपोर्ट पासून पिकअप, तर आपल्याला 200 रुपये काहीतरी भेटतील एक्स्ट्रा. आणि पुढच्या आणखी 3 ट्रिप केल्या तर 800 रुपये. म्हणजे दुपारनंतर 11 नंतर फ्लाईट आहेत परत. तर बघूया. इथं फ्रेश होतो. लेफ्ट साईडला वॉशरूम आहे. इथं बघा, उतरला आपण का लगेचच कॉर्नरला हा स्लोप जो आहे चढ आहे, तो उतरला की लगेचच वॉशरूम आहे. तिथं फ्रेश व्हायचं समजा आले कधी तर. आणि तिकडनं आता मी एअरपोर्ट साईडला निघतो, कारण ट्रिप काय वाजली नाही. तर ठीक आहे, बघूया. आपल्याला एअरपोर्ट पासून राईड भेटली वल्लभनगरच्या इथं गीता हाऊसिंग सोसायटी. आपल्याला दाखवले होते 276 असं काहीतरी, 261 आपल्याला दिलेत. कस्टमरचं बिल झालं 386, 386 रुपये कस्टमरचं बिल. ठीक आहे, आता एअरपोर्टच्या 2 राईड झाल्यात. आता फ्लाईट तर नाही आहेत, आता डायरेक्ट 11च्या पुढेच आहेत. तर आता बघूया, आणखी 2 पाहिजेत आपल्याला एअरपोर्टला. तसे 3 पाहिजेत. बघूया आता किती होतात का नाही होत, का आपण दुसरं लोकल काम करतोय. कारण फ्लाईट टायमिंग मधला गॅपच का काय माहिती. गॅप एकदम म्हणजे असं
भरपूर गॅप आहे. ठीक आहे, बघूया आपण कुठे जातोय. जाऊ का? हा, उबेरकडनं राईड भेटली होती आपल्याला. 290 रुपये दाखवले होते स्वारगेट बस स्टँडचे. आता कस्टमरचं बिल 276. त्याच्यातही त्यांचा ओल्ड बॅलन्स होता. पण आता उबेरकडनं जी ऑफर चालू आहे की त्यांचं एक सर्कल असतं, एरिया असतो, त्यात जर ट्रिप घेतली तर एक्स्ट्रा पैसे देतात. ते वेळेनुसार असतं की 7 ते 9 नंतर 11 ते 3 असं ऑप्शन असतात. ऑपॉर्च्युनिटीमध्ये चेक करत राहायचं कधी काय. तर आपल्याला 281 रुपये दिलेत स्वारगेट बस स्टँडचे. आता इथनं आपण न्यूटन घेऊन आपण रेल्वे स्टेशनकडे जाऊया, पुणे रेल्वे स्टेशनला. तर ठीक आहे, बघू आता इथनं किंवा इथनं जर ट्रिप पडली. पण इथनं आहे ना, माझं काय माहिती काय, माझ्या डोक्यातच बसत नाही की इथनं मला ट्रिपच नाही पडत. स्वारगेट बस स्टँडला क्वचित अख्ख्या आता वर्ष होते मला एकच ट्रिप घेतलेली आहे मी स्वारगेट बस स्टँड पासून. मला ट्रिप येतच नाही स्वारगेट बस स्टँडला. तर आता इथनं आपण निघूया हळूहळू स्टेशन साईडला. 3 ट्रिप आपल्या उबेरच्या झाल्यात. एक ट्रिप आपली ओलाची झाली आहे. 900, 850, 900 रुपये अर्निंग झाला असेल, मी चेक नाही केलं, पण त्या आसपास. आणि येताना आपण गॅस पण घेतलाय भरून. म्हणजे बघू, आज जर जास्त काम करायचं मूड असला किंवा झाला आपलं जुळलं टायमिंगला नुसार, तर आपण बघूया मॅक्झिमम किती काम करता येते आपल्याला. स्टेशन पासून आपल्याला राईड भेटली होती ब्लू रिच हिंजवडी. 280 रुपये, 250 पॉईंट काहीतरी आपल्याला दिले. 200-250 पकडा. तर 1100, 1150 आपलं अर्निंग झाले. टाइम झालाय 10:30. गाडी चालली 113 किलोमीटर. ठीक आहे, थोडं एमटी फिरणं झालंय आज. आता इथनं बघूया कुठं पडते. इकडे जास्त पडायची नाही, आज सुट्टी आहे सगळ्यांना. तर पुढं सरकावं लागेल आपल्याला इथनं. तर बघूया की कुठपर्यंत मोकळं जावं लागते. एक छोटीशी राईड घेतली आपण 5.5 किलोमीटरची. 1 किलोमीटर पिकअप होता. 115 रुपये आपल्याला दिलेत. 15-20 मिनिटं लागलेत मेगा पोलीस पासून आतमध्ये मान रोडला. तर आता इथनं आपल्याला बाहेर जावं लागेल फेज 2, फेज 1. कारण तिकडूनही जाणार होतो, तसं जावं लागलं असतं. तेवढेच आपल्याला 115 रुपये भेटलेत. तर ऑनलाईन पेमेंट होतं कस्टमरचं. तर बहुतेक आपल्या 5 राईड झाल्यात उबेरच्या. 1 राईड आपली ओला. 6 राईड 1200, 1250 अर्निंग झाला असेल. गाडी चालली 121. टाइम झाला 11:05. आज आपण लेट उठल्यामुळं थोडस बघतोय, थांबतोय. तसं टार्गेट तर नाही होणार पूर्ण. जर एअरपोर्ट साईडला गेलो असतो तर झालं असतं. पण आता इथून राईड पडणं मुश्किल आहे. कारण आता आपण आहे मान रोडला, पार गावाच्या साईडला. आता इथून तो ब्रिज बघताय तुम्ही, तो व्हाईटवाला आडवा, तो फेज 3 TCS ला आपण जातो, तो TCS चा. तिकडनं आता मधनं हा शॉर्टकट तिथनं निघून युटर्न घेऊन परत फेज 2 वगैरे तिकडे जावं लागेल. नंतर मग फेज 1 वाकड जिथं सुरू होतं तिकडनं राईड पडतील. म्हणजे 4-5 किलोमीटर ते झाले. आज एमटी फिरणं जास्त होतंय. ठीक आहे, हरकत नाही, नसल्यापेक्षा काय वाईट आहे. तर आणि आपण गॅस पण भरला होता, त्यामुळे अर्धे टाकीवरती 2 काड्या CNG आहे यामध्ये. तर बघूया किती वेळ लागते नेक्स्ट राईड पडायला. आपल्याला पिंपळे सौदागर पासून राईड भेटली होती ही. तर यामध्ये कस्टमरचं मला दाखवलं होतं 298 आणि आता कस्टमरचं बिल बघतोय 215 रुपये. तर कस्टमरचं 215, आपल्याला दिले 285. आणि दगडूशेठला गर्दी बघा किती आहे, सगळीकडनं फुल जाम आहे. तर आता इथनं आपण निघूया, कारण आपलं मोबाईल होल्डर मोडलंय आत्ता लावताना. आणि असं पण आपला टाइम झालेला आहे. आणि कस्टमरने 5 रुपये सुट्टे नव्हते, सो ते 220 रुपये ते. आणि ते सर्ज वगैरे चालू होतो, त्याच्यामुळं ते बहुतेक असावं. तर ठीक आहे, आता इथनं आपण राईड घेऊन आपण शनिवार वाड्यापासनं रेल्वे स्टेशन साईडला वळूया. आणि जर भेटली राईड तर ठीक, नाही तर मग मी हळूहळू घरा साईडला निघतोय.